मिसाचे हेतू देवाचे व माऊलीचे आभार देणार सॅम्युअल लोपिस येणार अनामिक फॅमिली व बॅरल लोबो आनंदी व सुनीता यांच्या बरेपणासाठी आणि पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी ही मिसा अर्पण करण्यात येत आहे. मीना डिकोना, मेरी जोसेफ डेब्रिटो, आल्बर्ट डेब्रिटो, लुईस अँड्रू टुस्कानो, शिलू दाबले, इस्माल व अलेक्स गोन्साल्विस, मेरीबाई फ्रान्सिस डिकोना, सांताना दक्षिण कोरिया, जेन फ्रान्सिस डेब्रिटो, शिद्धिस्थानातील आत्म्यासाठी कुणाल मोसे, मेरी जोसेफ डेब्रिटो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. या बंधू आजपासून आपण प्रायश्चित्त काळाला सुरुवात केलेली आहे. या प्रायश्चित्त काळाला उपवास काळ देखील म्हणतात. या प्रायश्चित्त काळाला कोरेस्मा म्हणतात. कोरेस्मा हा लॅटिन शब्द आहे. कोरेस्मा या शब्दाचा अर्थ 40 दिवस आणि इंग्रजीमध्ये लेंट म्हणतात. लेंट याचा खरा अर्थ वसंत ऋतू. आपण या दिवसात बघितलं आजूबाजूला तर झाडाला नवीन पालवी आलेली असते. जुनी पालवी गळून जाते आणि नवीन पालवी येते. लेंट किंवा उपवास काळ आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी आपल्या जीवनाचा वसंत ऋतू आहे. या 40 दिवसात आपण चिंतन मनन करत आहोत की आपल्या जीवनातील अनावश्यक गोष्टी गळून पडाव्यात आणि चांगल्या सद्गुणाची पालवी आपल्या जीवनरूपी झाडाला यावी. म्हणून या दिवसाची सगळी वाचन आपल्याला मदत करत आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व आपल्या कपाळाला भस्म लावून, आपल्या कपाळाला राख लावून आपल्याला जाणीव करून दिली जात आहे की आपल्या जीवनाच्या नश्वरतेची. आणि म्हणून या संपूर्ण प्रार्थना विधीमध्ये ख्रिस्तामध्ये सहभागी होत असतानाच आपण परमेश्वराच्या चरणाशी आलेलो आहोत. परमेश्वराकडे परत आलेलो आहोत. 40 दिवसाचा योग्य असा वापर आपल्या जीवनात करूया. प्रत्येक विषयावर चिंतन करूया जेणेकरून ईस्टरचा दिवस, ईस्टरचा सण, पास्काचा सण साजरा करण्यासाठी आपण पात्र ठरू. आजच्या दिवशी दया याचना नसते आणि म्हणून आपण डायरेक्ट पुढच्या प्रार्थनेला सुरू करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, अनिष्टाविरुद्ध चाललेल्या आमच्या या युद्धात आमचे संरक्षण कर. आज आम्ही प्रायश्चित्त काळात प्रवेश करीत आहोत. स्वार्थ त्यागी जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. हा प्रायश्चित्त काळ पवित्र कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन. आपली वस्त्र नव्हे तर आपली हृदय फाडा. लोक हो, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनपूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव यांच्याकडे वळा. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटते. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपणा मागे आशीर्वाद ठेवून जाईल.
त्याद्वारे तुम्हाला त्याला अन्नार्पण व पेयार्पण अर्पण करता येईल. सियोनात करणा वाजवा, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, लोकांना जमवा, मंडळी शुद्ध करा, वडिलांना जमवा, मुले, स्तनपान करणारी अर्भके यांनाही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येऊन देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक रुदन करीत म्हणून, हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर, आपल्या वचनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्वसना करतील. त्याचा देव आता कुठे गेला असे राष्ट्राने का म्हणावे? तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद दोन, आपला प्रतिसाद. हे प्रभू, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेने अनुसरून माझे अपराध पुसून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. प्रतिसाद. मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. प्रतिसाद. हे प्रभू, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आत्माकडून घालून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून देऊ नकोस. प्रतिसाद. हे प्रभू, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेने आत्म्याने मला सावरून धर. प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे मी तुझी कीर्ती गाईन. प्रतिसाद. हे प्रभू, आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. दुसरे वाचन, ओलाचे करंजीकरा दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. देवाबरोबर समेट करा, पहा आत्ता समय अनुकूल आहे. बंधुजन हो, आम्ही देवाचे प्रतिनिधी आहोत. देव आम्हाबरोबर विनंती करीत आहे, देवाबरोबर समेट करा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. यासाठी ज्याला पाप ठाऊक नव्हते, त्याला त्याने आम्हाकरिता पाप असे केले, यासाठी की आम्ही त्याच्या ठाई देवाचे नीती तत्व असे व्हावे. आम्ही त्याच्यासह कार्य करीत असता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. तो म्हणतो, अनुकूल समय मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आता समय अनुकूल आहे, आजच तारणाचा दिवस आहे. हा प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी हे प्रभू, माझ्याकडे शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि तुझ्या उद्धाराचा आनंद मला दे. प्रभू, तुम्हा बरोबर असो. माता दिनेश वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्याला म्हणाला, माणसाने पाहावे ऐकले तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या सर्वाधिक पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ मिळेल. यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस, तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा. डोंगी जसे सभासद आणि रस्त्यात आपल्यापुढे शिंग वाजवतात, तसे तू करू नकोस. मी तुम्हाला सत्य सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले. तुझा दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळतो. तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता
तुला तुझे फळ देईल. तरी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा डोंग्यांसारखे असतो, कारण लोकांनी आपल्याला पाहावे म्हणून सभास्थानात चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करायला त्यांना आवडतं. मी तुम्हाला नक्की सांगतो की त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले. तुझं जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोडीचा दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपवास करता, तेव्हा डोंग्यासारखे ग्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे, म्हणजे आपलं तोंड विद्रूप करतात. मी तुम्हाला नक्की सांगतो त्याचे ते प्रतिफळ मिळाले आहे. तू जर उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल, आपले तोंड उपवास करीत आहे हे लोकांना नव्हे तर गुप्तदर्शी पित्याला कळतं. म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे प्रतिफळ देईल. प्रभूचे शुभवर्तमान. उत्सव संपले, सोहळे संपले, प्रोग्राम संपले आणि शेवटचा इत्रुस पण काल रात्री संपला आणि आता आपण उपवास काळाला सुरुवात केलेली आहे. या दिवसात जास्तीत जास्त चिंतन, मनन, वाचन, तपसाधना आणि प्रार्थनेवर भर देणे. आणि या सगळ्या 40 दिवसाची एक सेंट्रल थीम म्हणजे मध्यवर्ती विषय आहे, तो म्हणजे कम बॅक टू लॉर्ड, देवाकडे परत वळा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात एवढे व्यस्त असतो, एवढे बिझी असतो की आपल्याला कळत नाही की कधी आपण देवापासून दूर गेलेलो आहोत. मुद्दाम होऊन जात नाही, पण आपल्या परिस्थितीमुळे, आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामुळे हळूच आपण देवापासून दूर जातो आणि तोच परमेश्वर पुन्हा एकदा त्याचं आपल्याकडे, देवाकडे आपल्याला घेत आहे. आणि हेच ते 40 दिवस आहे परमेश्वराकडे पुन्हा येण्याचे. आणि त्यासाठी प्रायश्चित्त काळ आपल्याला दिलेला आहे. मी पहिलं सांगितलं तेव्हा प्रायश्चित्त म्हणजे आपल्या जीवनात घडलेल्या ज्या चुका आहेत त्याविषयी प्रायश्चित्त घेणे, त्याविषयी वाईट वाटणे आणि बदल करण्याचा प्रयत्न करणे. उपवास काळ म्हटलेला आहे. उपवास काळ आता आजच्या शुभ वर्तमानातले त्रिसूत्री उपवास, दानधर्म आणि प्रार्थना. त्या उपवास नेमका कोणता करायचा? खाण्यापिण्याचा उपवास तर करायचाच, किंवा भात आपण जे आतापर्यंत चमचमी, नॉनव्हेज हे ते सगळं खाल्लेलं आहे. या 40 दिवसावर जास्तीत जास्त उपवास करत असताना व्हेज खाण्यावर भर देता येईल का आपल्याला, की शाकाहारी खाता येईल का? आणि ते फक्त आपल्या आरोग्यासाठी नाही तर आपल्या स्वभावाच्या बदलासाठी. आणि हा खाण्याचाच उपवास नाही तर आणखी बरेचसे उपवास आहेत. तर उदाहरणार्थ की जास्तीत जास्त वेळ जो आपला स्क्रीनवर जातो, 2 प्रकारची स्क्रीन, एक टी व्हीची स्क्रीन आणि मोबाईलची स्क्रीन. आपला स्क्रीन टाईम कमी करता येईल का या वेळेत? तर जास्त वेळ मी टी व्ही बघणार नाही किंवा मोबाईल बघणार नाही आणि तो वेळ माझ्या चिंतन मननासाठी देता येईल का? तर तो एक प्रकारचा उपवास आहे. त्यानंतर मी अनाठाई गप्पा करतो, गॉसिपिंग करतो, बोलत असतो, तर माझ्या बोलण्यावर, गॉसिपिंगवर कपात करता येईल का? तर तो एक प्रकारचा उपवास आहे. अशा विविध प्रकारच्या उपवासाद्वारे आपल्याला परमेश्वराकडे वळता येणार आहे. या दिवसात ही जी धर्मगुरूची आणि विधिवस्त्र ही जांभळ्या रंगाची आहे. जांभळा रंग हा पश्चातापाचा प्रतीक आहे. जांभळा रंग हा शोक करण्याचा प्रतीक आहे आणि म्हणून या दिवसात ही जांभळी विधिवस्त्र वापरली जातात. या दिवसात आपण परमईशाला गात नाही, कारण ते ईश्वरच्या रात्रीसाठी राखून ठेवलेलं आहे. या दिवसात आपण हालेलुया देखील गात नाही, कारण ते त्या रात्रीसाठी राखून ठेवलेलं आहे. आणि म्हणून या प्रायश्चित्त काळात महत्त्वाचा उद्देश आपण लक्षात ठेवू की जो वेळ मिळालेला आहे, जे 40 दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे ते सार्थकी लागावे. आणि म्हणून प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवसाची वाचनं आपल्याला काही ना काहीतरी संदेश देत आहे. रोज हा थोडासा संदेश ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हा प्रायश्चित्त काळ आपल्याला फलदायी ठरेल, त्याचा वापर होईल. लॅटिनमध्ये ह्याला कोरेस्मा म्हटलेला आहे. हा 40 दिवसाचा काळ आहे आणि
इंग्रजीमध्ये लेट मी सांगितलं तसं किंवा वसंत ऋतू आपल्या जीवनात या 40 दिवसानंतर आपल्या चेहऱ्यात आपल्या जीवनात बदल झाल्याचं आपल्याला दिसलं पाहिजे. तो खरा कोरेस्माचा काळ आहे किंवा प्रायश्चित्त काळ किंवा लेट आहे. आता सर्व भाविकांच्या कपाळाला राख लावली जाईल आणि राख लावली जात असतानाच धर्मगुरू प्रार्थना करतात की माणसा तू माती आहेस आणि मातीमध्ये तू जाणार आहेस. आणि दुसरं एक आहे पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. या 2 प्रकारपैकी एक प्रार्थना केली जाते. ह्या मातीद्वारे आपल्याला हेच दर्शवलं जाते की आपलं जीवन क्षणभंगूर आहे. जीवनाची नश्वरता आपल्याला दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आतापर्यंत जर आपण जीवनाला गांभीर्याने घेतलं नसेल तर या भस्म किंवा या राखेद्वारे आपण चिंतन मनन करीत असताना आजचा संपूर्ण दिवस याच विषयावर आणि येणाऱ्या या 40 दिवसात चिंतन करायचं आहे की आपलं जीवन काय आहे आणि परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे. परमेश्वराकडे वळण्यासाठी या 40 दिवसाचं योग्य प्रकारे वापर करूया. राख लावली जाईल. गायन चालू असेल. धर्मगुरू आणि सिस्टर्स कपाळाला राख लावतील. आपण कमिटीला येतात तसं रांगेने यायचं आहे. एका फादरकडे किंवा सिस्टरकडे एकच रांग असेल. रांगेत येताना कृपया आपली मान अशी राहू द्या. खाली बघू नका नाहीतर रांग लावता येईल.
प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना ह्या प्रायश्चित काळात प्रभू येशूचे दुःख सहन, मरण व पुनरुत्थान रहस्यात सहभागी होण्यासाठी परमेश्वराची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आजपासून आपण प्रायश्चित काळाला सुरुवात करीत आहोत. ह्या कृपेच्या काळाबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्याने आपली अंतःकरणे साफ करावीत आणि पवित्र आत्म्याद्वारे आपली प्रेमभावना बळकट करावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आजच्या प्रभू शब्दाद्वारे प्रत्येक ख्रिस्ती माणसाला पश्चाताप करून देवावर विश्वास ठेवण्यासाठी पाचारण केली आहे. प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्म ह्याद्वारे आपण देवाच्या दयेचा अनुभव घ्यावा व आपल्या आचरणाद्वारे आपण देवाच्या करुणेचे साधन बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श गरीब, आजारी, निराश्रित व निराधार लोकांना घडावा. दुःखितांचे सांत्वन व्हावे. सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर, पित्या आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ व आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या प्रायश्चित्त काळात प्रायश्चित्त व दयाकृत्य करण्यास आम्हाला सहाय्य कर. विघातक सुखासीनतेपासून आम्हाला दूर ठेव. आमच्या स्वार्थ त्यागी कृत्याने तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचे मरण व पुनरुत्थान याच्या सोहळ्यात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. पापांपासून आमची मुक्तता कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. कारण आमचे अंतःकरणे शुद्ध होऊन पुनरुत्थानाच्या सणात सहभागी होण्यास आम्ही पात्र ठरावे म्हणून या प्रायश्चित्त काळात तू आम्हाला सहाय्य करतोस. तुझ्याबद्दल आमच्या अंतःकरणात भक्तिभाव निर्माण करतोस. गरजवंतांच्या सेवेकरिता आम्हाला सिद्ध करतोस. ख्रिस्ताद्वारे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले त्या घटनेचे स्मरण करीत असता ख्रिस्ताच्या जीवनाप्रमाणे तू तुझ्या लेकरांचे जीवन परिपूर्ण करतोस. आणि म्हणून सर्व दूत व महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा गौरव भाग म्हणतो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंतितो. हे प्रभाव सर्व जगभर पसरलेले आहे. तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप थॉमसनचे मिशन आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार करा. ज्या आमच्याकडे बंधू आहे पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहे, म्हणजे तुझ्या दयेवर विसरून मरण पावले आहे, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर.
देवमाता धनुकुमारी मरिया तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित युगापिढी या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याप्रमाणे शाश्वत जीवनाची सहवारस व्हावी आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावाशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करा. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणाच्या आज्ञा आणि त्याची ईश्वर शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे जी आशिष आणि आमचं तारणारे ख्रिस्त याच्या आत्मदाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती बंधन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकूर, जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोकूर पहा. त्याच्या घोषणाच बोलावलेले आपण धन्य.
देऊळ मातेने आपल्याला 365 दिवसापैकी हे 46 दिवस मनन चिंतन करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, दानधर्म आणि उपवास करण्यासाठी केलेले आहे. हा उपवास काळ आपण यावर्षी अगदी गंभीरपणे घेऊया. आजच्या दिवसापासून हृदयात, घरात, गावात आणि आपल्या संपूर्ण पॅरिश जास्तीत जास्त आध्यात्मिक वातावरण निर्माण कसं करतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी जात असता, शाळेत जात असता, शेतात जात असता, एक चिंतनाचा भाग तुमच्या जीवनाचा असतो. कोणीतरी तुम्हाला विचारलं पाहिजे की आज तू एवढी शांत का, आज एवढा शांत का आहेस, आणि मग तुम्ही सांगा की आमच्या ख्रिस्ती धर्माचा प्रायश्चित्त काळ चालला. पण डोक्याला तुम्ही राग लावली, त्याचा अर्थ काय तो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. त्याद्वारे आपण सुवर्णा प्रचार करत असतो. या संपूर्ण 46 दिवसांनी तुम्हाला अनेक प्रलोभन असतील, अनेक मोह मध्ये सुद्धा उपवास सैतान अवतीभोवती असतात, फिरत असतात, ते आपल्याला मोहाला बळी पाडत असतात. परंतु 310 दिवस खूप झाले. हे 46 दिवस आपण ख्रिस्ताच्या दुःख, सहन, मरण आणि पुनरुत्थानाला सहभागी होण्यासाठी आपण करतो. अधिक चिंतन, मनन, बायबल वाचन, देऊळ मातेने जे जे आध्यात्मिक कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करा. त्या अनुषंगाने आपण उपवासकाळातील 6 आठवड्यामध्ये दर शुक्रवारी दुपारी 3 वाजता दैवी दयेचा नवेना ठेवलेला आहे. हा दैवी दयेचा नवेना एवढा परिणामकारक आहे की 6 आठवड्यानंतर तुम्हाला कळणार आहे की परमेश्वर आपल्या जीवनात काय चमत्कार करू शकतो. तर दुपारी 3 वाजता आहे. काही जण दुपारी थोडासा आराम करायची इच्छा असते, तर तुम्ही लवकर जेवण घ्या, थोडासा आराम करा आणि 2:30 वाजतापासून आपली पावलं या देवळाकडे लागली पाहिजे. मुद्दाम तुम्ही अपॉइंटमेंट येशूच्या दैवी हृदयासाठी तुम्ही फिक्स करा. आपण धोरणाची 500 पुस्तकं आणलेली आहेत, दैवी दयेची फ्रेम्सला. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनम्र आवाहन करतो, विनंती करतो या शुक्रवारपासून ठीक दुपारी 3 वाजता फक्त 20 मिनिटं हा नवेना असेल, छोटंसं चिंतन असेल. 20 मिनिटामध्ये आपण ते संपवणार आहोत. सर्वांना मी खास आमंत्रण करतो. उपवास काळाच्या दिवसा तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. फक्त एक बदल केलेला आहे की रविवारी सकाळी फक्त 7:30ची मिसळ होईल आणि संध्याकाळी 5:30ची मिसळ होईल. शनिवारी 5:30ची मिसळ मुलांची होईल आणि नेहमीप्रमाणे 7:30ची मिसळ होईल. तर जास्तीत जास्त भाविकांनी संध्याकाळच्या पावसाच्या भक्तीला यावं म्हणून आम्ही दोन्ही धर्मगुरू तुम्हाला नम्र आवाहन करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू ख्रिस्त शरीराच्या सेवनाने व प्रायश्चित्त काळाच्या प्रायश्चित्तामुळे तुझे नाव गौरविले जाऊ आणि आम्हाला तुझे संरक्षण मिळो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. मिसा समाप्त झाली आहे. Amen.